बीड प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आणि विष्णू चाटेनं या प्रकरणानंतर आपला स्वतःचा मोबाईल नाशिकला फेकून दिल्याची कबुली दिलेली होती। या कबुलीनंतर अखेर एसआयटीनं विष्णू चाटेवर पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातले सर्व आरोपी हे सराईत आहेत आणि त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी। त्याचप्रमाणे या प्रकरणातील तपास यंत्रणा एकसंधपणे काम करत आहे का हे तपासणं गरजेचं असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। आपले वडील कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण मसाजोग गावाचे आधार होते। समाजासाठी झुंजताना त्यांचा बळी गेलाय। विठ्ठला तुझ्या वारकऱ्यावर ही वेळ आली आहे, तू आम्हाला न्याय दे, आमच्या सोबत राहा अशी आर्त साध संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिनं पंढरपूरमध्ये जन आक्रोश मोर्चावेळी घातली। माजी आमदार विलासराव जगताप आणि तमनगौडा रवी पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये पक्ष विरोधी भूमिका घेतल्यावरून ही कारवाई झाली आहे। मात्र कारवाईला जुमानत नसल्याचं सांगत रवी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट दिली। गडकोट किल्ले हे शिवाजी महाराजांचं जिवंत स्मारक आहे आणि या किल्ल्यामुळेच हिंदवी स्वराज्य स्थापन झाल्याचं विधान संभाजीराजेंनी केलं। सरकारनं गडकोट संदर्भात जो निर्णय घेतला त्याचं स्वागत करतो, मात्र या संदर्भात सरकारनं आता भूमिका घ्यावी असंही राजेंनी म्हटलं। राज्यात आणि शहरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आहेत। अनेक ठिकाणी हॉटेल आणि कन्स्ट्रक्शन साईटवर बांगलादेशी कामं करतात आणि त्यामुळे पोलिसांनी सर्व बांगलादेशी नागरिकांची योग्य तपासणी करावी आणि घुसखोर बांगलादेशींवर कारवाई करावी असं वक्तव्य मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं। लाडकी बहीण योजनेबाबत गैरसमज पसरवले जात आहेत आणि कुठल्याही लाडक्या बहिणीकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली। तसंच ज्या महिला पात्र नाहीत त्या स्वतः लाभ बंद करण्याबाबतचा अर्ज सरकारकडे करत असल्याचं त्यांनी सांगितलं। पालकमंत्री किंवा इतर कोणताही मुद्दा असो, मुख्यमंत्री देशाबाहेर असताना इथं वातावरण दूषित करणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया मंत्री आदिती तटकरे यांनी दिली। वातावरण सलोख्याचं ठेवणं ही आमची जबाबदारी आहे। पालकमंत्रीपदाच्या वादावर त्यांनी भूमिका मांडली। मंत्री संजय शिरसाट यांनी पालकमंत्रीपदाबाबत प्रतिक्रिया दिली। पालकमंत्रीपदाबाबत परस्पर नाराजी होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाभोसला गेले आणि फडणवीस परतल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतील, मात्र महायुतीमध्ये कोणताही तणाव नसल्याचं ते म्हणाले। सैफ चाकू हल्ला प्रकरणातला आरोपी मोहम्मद शहजादला आज कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। आरोपी मोहम्मदची पोलीस कोठडी आज संपती आहे। त्यानं घरामध्ये घुसून सैफवर चाकू हल्ला केला होता। दरम्यान आरोपीच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ होणार का याकडे लक्ष लागलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे 2 दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत। ते ग्रामीण भागातल्या पदाधिकाऱ्यांशी आणि शहरातल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। बाळासाहेब ठाकरे यांची आज 99वी जयंती आहे आणि या निमित्तानं उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य उद्धव ठाकरे यांनी कुलाबा इथल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। बाळासाहेब ठाकरेंची 99वी जयंतीनिमित्तानं बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहण्यासाठी सकाळपासून शिवसैनिक येऊ लागलेले आहेत। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं दोन्ही शिवसेनेचे आज मुंबईमध्ये मेळावे होणार आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंधेरीतल्या छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मेळावा आयोजित केलाय। संध्याकाळी 6 वाजता हा मेळावा असेल तर बीकेसीमध्ये शिवसेनेकडून शिव उत्सव शिवसेनेचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय आणि या कार्यक्रमामध्ये लाडक्या बहिणींच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला जाणार आहे। बारामतीनंतर आता पुन्हा पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार हे एकाच मंचावर येणार आहेत। पुण्यामध्ये आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे आणि शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही संपन्न होणार आहे। या सभेसाठी पवार काका पुतणे एकत्र येणार आहेत। संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्तानं राज्यभर घर घर संविधान उपक्रम राबवण्यात येतो। या उपक्रमांतर्गत प्रजासत्ताक दिनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये संविधानाबद्दल माहिती देणारे कार्यक्रम, उद्देशिकेचे वाटप करण्यात येणार आहे। शाळा महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा, व्याख्यानांचं आयोजन केलं जाणार आहे। गोंदियामध्ये 36व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचं संपन्न झालेलं आहे आणि हेल्मेट वितरण करत हेल्मेटचं महत्त्व पटवून देत सप्ताह संपन्न केला। यावेळी पुष्पाचा गेटअप घालून एका व्यक्तीनं हेल्मेट वाटप करत मार्गदर्शनही केलं।
अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे। पुण्यामध्ये राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय मतदार दिनी 25 जानेवारीला हा पुरस्कार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात येणार आहे। पुण्यामध्ये गुलेन-बॅरे सिंड्रोमचा धोका वाढला आहे। रुग्णांची संख्या 22 वरून थेट 59 वर गेली आहे आणि 2 दिवसांमध्ये रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे। यामध्ये 38 पुरुष तर 21 महिलांचा समावेश आहे। सध्या 12 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत आणि रुग्णांवर पुण्यामधल्या विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। पालघरच्या डहाणूमध्ये समुद्र किनाऱ्यावर 31 जानेवारी ते 1 आणि 2 फेब्रुवारीला फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आले। डहाणूसह पालघरमधल्या ग्रामीण भागातले खाद्यपदार्थांची ओळख निर्माण व्हावी तसंच तिथल्या पर्यटनाला चालना मिळावी म्हणून नगर परिषदेकडून फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आले। नाशिकच्या येवल्यामध्ये बदलत्या हवामानाचा टरबूज उत्पादकांना फटका बसलाय। थंडीमुळे टरबूज फळांना चिरा गेल्यानं उत्पादनामध्ये घट झाली आहे। त्या पिकाच्या लागवडीचा खर्च सुद्धा निघत नसल्यानं शेतकरी चिंतेत आलेला आहे। भिवंडीमध्ये 72 वर्षाच्या शेतकऱ्यानं आपल्या 2.5 एकर शेतीमध्ये 15,000 मिरचीच्या रोपांची लागवड केली आहे आणि यामधून अवघ्या 4 महिन्यामध्ये 7 ते 8 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे। सध्या वातावरण बदलामुळे सततची फवारणी करावी लागते आणि तरीही शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळणार आहे। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या वर्षभरात 1135 कोटींची उलाढाल झाली आहे। गेल्या 1 वर्षामध्ये शेतकऱ्यांना एकूण 55,71,000 क्विंटल कांदा लासलगाव, विंचूर आणि निफाड बाजार समितीत आणला। मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांवर निर्बंध लागण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी सरकारनं तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे। ही समिती 3 महिन्यामध्ये अहवाल देणार आहे। त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल गाड्यांवर निर्बंध घालून केवळ सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांनाच परवानगी मिळण्याची शक्यता आहे। पुणे शहरामध्ये आज अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे। पुणे महापालिकेद्वारे शहरातल्या जलवाहिनीचं काम करण्यात येणार आहे। गुरुवारी कात्रज, स्वारगेट, महर्षीनगरसह अनेक पेठांमधला पाणीपुरवठा बंद असणार आहे आणि पुणेकरांना शुक्रवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे। जपानमध्ये तयार होणाऱ्या शिंकानसेन बुलेट ट्रेनला भारतात येण्यास उशीर होतोय। त्यामुळे बुलेट ट्रेनसाठीच्या मुंबई अहमदाबाद मार्गावर वंदे भारत धावणार आहे आणि रेल्वे मंत्रालयानं अलीकडेच युरोपियन ट्रेन कंट्रोल सिस्टम लेव्हल 2 सिग्नलिंग सिस्टमसाठी निविदा मागवली आहे। त्यामुळे बुलेटच्या जागी लवकरच प्रवाशांना वंदे भारत ट्रेननं प्रवास करता येणार आहे। विमान तिकिटांच्या विक्रीची प्रक्रिया सुलभ आणि गतिमान करण्यासाठी एअर इंडियानं आता एआयचा वापर सुरू केलाय। EZ असं या यंत्रणेचं नाव आहे। ग्राहकांना या एआय आधारित ट्रॅव्हल एजंटशी संवाद साधता येईल आणि EZ प्रवाशांच्या संपूर्ण प्रवासाचं नियोजन करून देईल। जालन्यामधल्या हनुमंतखेडामध्ये नदीतून वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांविरोधात कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये 90 लाखांचा मुद्देमाल नष्ट केला। जिलेटिनच्या सहाय्यानं वाळू उपसा करणाऱ्या बोटी यावेळी नदीमध्येच नष्ट केल्या। ठाण्याच्या वाळकस गावामध्ये चोरट्यानं घरफोडी करत 10 तोळे सोनं लांबवलं। चोरट्यांनी घरामध्ये शिरताच घरातल्या सर्वांना स्प्रे मारून बेशुद्ध केलं होतं। त्यानंतर कपाटातले मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम लंपास केली। भंडाऱ्यातल्या सिंग टॉवर इमारतीला आग लागल्याची घटना घडली होती। या घटनेची बातमी झी 24 तासनं दाखवल्यानंतर इमारत मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला। इमारतीला फायर सेफ्टीची कुठलीही परवानगी नसल्यामुळे इमारत मालकावर गुन्हा दाखल केला। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बिबट्याची दहशत सुरू आहे। त्यामुळे वनविभागानं महामार्गावर बॅनरबाजी केली। या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। भंडाऱ्यातल्या गडेगावमध्ये 2 तास वाघ ठिय्या मांडून बसला होता। यावेळी वाघाला पकडण्यासाठी वनविभागाला मोठी कसरत करावी लागली। अखेर 2 तासानंतर वन अधिकाऱ्यांनी वाघाला जंगलाकडे पळवून लावलं।